विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासमधला उत्तर वैदिक काळ हा जो पाठ आहे या पाठाची या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम पाहूया उत्तर वैदिक काळाविषयी माहिती देणाऱ्या साधनांची थोडक्यात माहिती. उत्तर वैदिक काळ हा इसवी सन पूर्व 1000 ते 600 असा आहे. प्रामुख्याने साहित्यिक पुरातत्वीय साधनाद्वारे याची माहिती मिळते. ही साधने त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय व आर्थिक स्थिती स्पष्ट करतात. सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. यामधला ऐतरेय, शतपथ आणि तैत्तिरीय ब्राह्मण अशा तिन्ही प्रकारच्या ग्रंथातून आपल्याला माहिती मिळते. या ग्रंथात यज्ञसंस्था, राजसत्ता, वर्णव्यवस्था, धार्मिक कर्मकांड याची सविस्तर माहिती मिळते. आता त्यानंतरचा आहे ते बघा आरण्यक ग्रंथ. आरण्यक ग्रंथ हे वनवासात राहणाऱ्या ऋषींनी रचलेले असून कर्मकांडाविषयी तत्वज्ञानाकडे होणाऱ्या संक्रमणाचे दर्शन या ठिकाणी करतात. त्यानंतर आहे उपनिषदे. उपनिषदेमध्ये बृहद, आरण्यक, छांदोय, कट, केन ही उत्तर वैदिक काळातील सर्वात महत्त्वाची तत्त्वज्ञानापर साधने आहेत. त्यात आत्मा, ब्रह्म, कर्म, मोक्ष यासारख्या संकल्पना स्पष्ट केलेल्या आहेत. संहिता व वेदांचे उत्तर भाग या काळातील सामाजिक बदल सूचित करतात. यानंतर पाहूया पुरातत्वीय साधने. विशेषतः चित्रित राखी मृदांडे म्हणजे पेंटेड ग्रेवेअर, त्याला आपण PGW असं देखील म्हणतो, उत्तर वैदिक संस्कृतीशी जोडले जातात. लोखंडाचा वाढता वापर, स्थिर शेती, ग्रामविकास यांची माहिती मिळते. याविषयी भाषाशास्त्रीय तुलनात्मक अभ्यास तसेच इतिहासकारांचे संशोधन रोमिला थापर शर्मा ही महत्त्वाचे स्रोत मानतात. अशा प्रकारे साहित्यिक व पुरातत्वीय साधनांच्या आधारे उत्तर वैदिक काळाचा सर्वांगीण अभ्यास या ठिकाणी करता येतो. यानंतर पाहूया उत्तर वैदिक काळातील आर्यांचा विस्तार आपल्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर वैदिक कालीन आर्यांचा विस्तार. उत्तर वैदिक काळ इसवी सन पूर्व 1000 ते 600 हा आर्यांच्या भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक विस्ताराचा महत्त्वाचा टप्पा होता. ऋग्वेदकालीन सप्तसिंधू प्रदेशापुरता मर्यादित असलेला आर्य समाज हा काळात पूर्वेकडे गंगा, यमुना, दुआब आणि यापुढे मध्य गंगा खोरेइथपर्यंत विस्तारलेला होता. या विस्तारामागील प्रमुख कारणे म्हणजे लोखंडाचा वापर. लोखंडी कुऱ्हाड, नांगर यामुळे दाट जंगलतोड शक्य झाली आणि सुपीक जमीन शेतीखाली आली. त्यामुळे आर्यांचे स्थिर कृषी जीवन या ठिकाणी त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता पाहूया भौगोलिक विस्ताराबरोबरच राजकीय संघटनाही मजबूत झाली. जनपदाऐवजी महाजनपदांची बीजे काळात रोवली गेली. कुरु, पांचाळ, कौशल, विदेह यासारख्या राज्यांचा उदय झाला. आर्यांच्या विस्तारासोबतच वर्णव्यवस्था अधिक कठोर झाली आणि ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले. यज्ञसंस्था, कर्मकांड आदी जटिल बनले. या काळात आर्य संस्कृतीचा प्रसार स्थानिक द्रविड व मुंड जमातीमध्ये झाला. त्यातून सांस्कृतिक समन्वय घडून आला. इतिहासकार आर्य शर्मा यांच्या मते उत्तर वैदिक काळातील सर्व आर्य विस्तार हा केवळ स्थलांतर नसून आर्थिक उत्पन्नात वाढ, कृषी विस्तार आणि राजसत्तेच्या विकासाची निगडीत प्रक्रिया होती. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळातील आर्यांचा विस्तार हा भारतीय उपखंडातील सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनाचा निर्णायक टप्पा ठरतो. यानंतर पाहूया उत्तर वैदिक कालीन आर्याच्या राजकीय जीवनाची चिकित्सा. उत्तर वैदिक काळात आर्यांच्या राजकीय जीवनाची चिकित्सा. उत्तर वैदिक काळ हा इसवी सन पूर्व 1000 ते 600 हा आर्यांच्या राजकीय जीवनातील मूलभूत परिवर्तनाचा टप्पा मानला जातो. ऋग्वेदकालीन साध्या जमात प्रधान व्यवस्थेऐवजी हा काळात संघटित आणि स्थिर राज्यव्यवस्था उदयास आलेली आहे.
या काळात राजसत्ता अधिक केंद्रीकृत झाली. राजा आता केवळ जनाचा प्रमुख न राहता सर्व सदेश व दैवी अधिकारांचा धारक मानला जाऊ लागला. राजसूय, अश्वमेध, वाजपेय यासारख्या यज्ञाद्वारे राजाच्या सार्वभौमत्वाला धार्मिक मान्यता मिळवून दिली जात असे. सभा व समिती यांचे महत्त्व कमी झाले. राजकीय निर्णय प्रक्रियेत लोकसहभाग घटून राजा व ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले. पुरोहित, सेनानी, संग्रहित्री, ग्रामिणी यासारख्या अधिकाऱ्याची नियुक्ती या ठिकाणी झालेली होती. राज्याच्या भौगोलिक विस्तार वाढल्यामुळे कुरु, पांचाळ, कोशल, विदेह यासारखी मोठी राज्ये अस्तित्वात आली. यामुळे जनपद हे महाजनपद या प्रक्रियेत सुरुवात झाली. करप्रणाली अधिक संघटित झाली. बलिहा ऐच्छिक न राहता सक्तीचा कर बनला. लष्कर कायमस्वरूपी झाले आणि युद्ध हे राजकीय धोरणाचा भाग ठरले. इतिहासकार आर. एस. शर्मा यांच्या मते उत्तरवैदिक राजकीय व्यवस्था ही अतिरिक्त उत्पादन, वर्गभेद आणि ब्राह्मणवादी वैचारिक अधिष्ठानावर आधारित होती. अशा प्रकारे उत्तरवैदिक काळातील आर्यांचे राजकीय जीवन हे लोकशाही घटकापासून राजसत्ता केंद्रीकरणाकडे जाणारे व पुढील भारतीय राज्यसंस्थेचा पाया घालणारे होते. यानंतर पाहूया सभा आणि समित्याचे कार्य. या ठिकाणी आपल्याला विषद करायचा आहे. सभा आणि समितीचे कार्य. चर्चा. सभा आणि समिती या प्राचीन आर्य समाजातील महत्त्वाच्या राजकीय सामाजिक संस्था होत्या. ऋग्वेद काळापासून त्यांचे अस्तित्व दिसून येते. मात्र उत्तरवैदिक काळात त्यांच्या स्वरूपात लक्षणीय बदल घडून आला. सभा ही प्रामुख्याने ज्येष्ठ, संपन्न, प्रतिष्ठित लोकांची संस्था होती. तिचे मुख्य कार्य न्यायदान, सल्ला देणे, धार्मिक व सामाजिक प्रश्नावर चर्चा करणे असे होते. सभेत राजाच्या निर्णयावर चर्चा होत असली तरी उत्तरवैदिक काळात तिचे अधिकार हळूहळू मर्यादित झाले. समिती ही तुलनेने व्यापक प्रतिनिधित्व असलेली संस्था होती. युद्ध, राजा निवड, महत्त्वाचे सार्वजनिक निर्णय यामध्ये समितीची भूमिका होती. प्रारंभी समितीमध्ये समाजातील विविध घटकांचा सहभाग होता. त्यामुळे ती अधिक लोकोपयुक्त संस्था मानली जाते. उत्तरवैदिक काळात राजसत्तेचे केंद्रीकरण वाढल्यामुळे सभा व समितीचे महत्त्व कमी झाले. राजसूय, अश्वमेध यासारख्या यज्ञामुळे राजाला दैवी अधिष्ठान मिळाले. लोकसहभाग घटलेला आहे. इतिहासकार आर. एस. शर्मा यांच्या मते सभा समितीचे क्षीण होणे हे वर्गभेद, अतिरिक्त उत्पादन आणि ब्राह्मणांच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक आहे. तरीही सभा व समिती यांच्या प्राचीन भारतातील लोकशाही परंपरेची प्रारंभीची रूपे मानल्या जातात आणि पुढील राजकीय संस्थांच्या विकासासाठी त्यांचा पाया घातला आहे. यानंतर पाहूया ब्राह्मण वर्णाचे समाजातील महत्त्व आणि त्यांचे कार्य स्पष्ट करा. ब्राह्मण वर्णाचे समाजातील महत्त्व आणि त्यांचे कार्य. उत्तरवैदिक काळात ब्राह्मण वर्णाचे समाजातील स्थान अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी होते. वैदिक धर्म, यज्ञसंस्था, धार्मिक विधी यावर ब्राह्मणांचे एकाधिकार स्वरूप प्रभुत्व निर्माण झालेले होते. वेद, ब्राह्मणके, आरण्यके, उपनिषदे यांचे अध्ययन हे मुख्यत्वे ब्राह्मणांनीच केले. ब्राह्मणांचे एकूण कार्य यज्ञाचे आयोजन व संचालन करणे होते. राजसूय, अश्वमेध, वाजपेय यासारख्या यज्ञाद्वारे राजांना दैवी अधिष्ठान मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले. त्यामुळे राजसत्तेच्या बळकटीकरणात ब्राह्मणांची भूमिका निर्णायक ठरली. शिक्षण व ज्ञान संरक्षण हे ब्राह्मणांचे आणखी एक महत्त्वाचे कार्य होते. गुरुकुल पद्धतीद्वारे धार्मिक पद्धत असेल, तात्विक आणि नैतिक शिक्षण दिले जात असे. समाजाच्या बौद्धिक नेतृत्वाची जबाबदारी ब्राह्मणांकडे होती. ब्राह्मणांनी धर्म, कर्मकांड आणि सामाजिक नियम निश्चित केले. वर्णव्यवस्थेत सैद्धांतिक समर्थन त्यांनी केले आणि ब्राह्मण वर्गास श्रेष्ठ स्थान प्राप्त करून दिले.
मनुस्मृतीसारख्या ग्रंथात ब्राह्मणांचा विशेष सन्मान दिलेला दिसतो. इतिहासकार आर्य शर्मा यांच्या मते उत्तर वैदिक काळ अतिरिक्त उत्पादन वाढल्यामुळे ब्राह्मणांना दान, दक्षिणा, जमीन दान मिळू लागले, ज्यामुळे त्यांचे सामाजिक व आर्थिक वर्चस्व दृढ झाले. अशा प्रकारे ब्राह्मण वर्ग हा उत्तर वैदिक समाजाचा धार्मिक, बौद्धिक आणि वैचारिक केंद्रबिंदू ठरला आणि भारतीय समाजरचनेत त्याचा दीर्घकालीन प्रभाव या ठिकाणी पडलेला आहे. वैश्य धर्माविषयी आपल्याला काय माहिती आहे? उत्तर वैदिक काळातील समाजरचनेत वैश्य वर्ण हा तिसऱ्या महत्त्वाचा वर्ण मानला जातो. आरंभीच्या वैदिक काळात वैश्यांचे स्थान तुलनेने सन्मान्य होते, परंतु उत्तर वैदिक काळात त्यांच्या स्थितीत हळूहळू अधोगती दिसून आली. वैश्यांचे मुख्य कार्य शेती, पशुपालन, व्यापार आणि वाणिज्य हे होते. कृषी उत्पादन वाढविणे, धान्य साठा करणे, पशुधनाची देखभाल करणे आणि अंतर्गत तसेच बाह्य व्यापार करणे ही जबाबदारी वैश्यावर होती. त्यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा हा एकमेव म्हणजे वैश्यच या ठिकाणी होता. उत्तर वैदिक काळात अतिरिक्त उत्पादनाची निर्मिती झाल्यामुळे वैश्य वर्गावर कर भरण्याची जबाबदारी वाढली. बली, भाग, शुल्क यासारखे कर प्रामुख्याने वैश्याकडूनच वसूल केले जात. आर्य शर्मा यांच्या मते वैश्य हेच प्रत्यक्ष उत्पादन वर्ग असल्यामुळे राजसत्तेच्या त्यांच्यावर अवलंबून राहावे लागले. धार्मिकदृष्ट्या वैश्यांना यज्ञात सहभागी होण्याचा अधिकार होता, परंतु यज्ञाचे संचालन करण्याचा अधिकार ब्राह्मणांकडे होता. शिक्षणाच्या बाबतीत वैश्यांना उपनयन संस्काराचा अधिकार असला तरी उच्च वैदिक शिक्षण मर्यादित स्वरूपात उपलब्ध होते. राजकीयदृष्ट्या वैश्यांचा सहभाग सभा-समितीत पूर्वीच्या तुलनेत कमी झाला. उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था अधिक कठोर होत गेल्याने वैश्य वर्णाची सामाजिक प्रतिष्ठा घसरत गेली. अशा प्रकारे वैश्य वर्ण हा उत्तर वैदिक समाजात आर्थिक आधारस्तंभ असला तरी सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे स्थान क्रमशः दुय्यम बनलेले होते. शूद्र वर्णाच्या परिस्थितीचा आढावा घ्या. उत्तर वैदिक काळात शूद्र वर्णाची सामाजिक स्थिती सर्वात खालच्या स्तरावर होती. प्रारंभीच्या ऋग्वेदात शूद्रांचे उल्लेख मर्यादित स्वरूपात आढळतात, परंतु उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था अधिक कडक होत असल्याने शूद्रांचे स्थान निश्चितपणे कनिष्ठ ठरवले गेले. शूद्रांचे मुख्य कार्य इतर 3 वर्गांची सेवा करणे होते. शेतीमजुरी, घरगुती कामे, हस्तकला, कारागिरी तसेच विविध कष्टाची कामे शूद्राकडून करून घेतली जात. आर्य शर्मा यांच्या मते अतिरिक्त उत्पादन आणि वर्गभेद वाढल्यामुळे शूद्र हा उत्पादक परंतु अधिकारविरहित वर्ग म्हणून उदयास आला. धार्मिकदृष्ट्या शूद्रांना वेदाध्ययन, यज्ञात सहभाग व उपनयन संस्कार यांचा अधिकार नव्हता. धर्मग्रंथांमध्ये त्यांना द्विज मानले गेले नाही. ब्राह्मण प्रधान समाजव्यवस्थेमुळे शूद्राला अनेक सामाजिक बंधने लादली गेली. कायदेशीर आणि सामाजिक जीवनात शूद्रांची स्थिती दुर्बल होती. दंड, शिक्षा, सामाजिक सन्मानाच्या बाबतीत शूद्रांशी भेदभाव केला जात असे. मनुस्मृतीसारख्या ग्रंथात शूद्रावर कठोर निर्बंध दिसून येतात. सामाजिकदृष्ट्या शूद्रांचा सभा समितीत सहभाग नव्हता. त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले होते. त्यामुळे ते पूर्णतः आश्रित वर्ग बनले. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळात शूद्र वर्गाची परिस्थिती ही आर्थिकदृष्ट्या आवश्यक पण सामाजिक व धार्मिकदृष्ट्या उपेक्षित अशी होती. ही स्थिती पुढील भारतीय समाजरचनेवर खोलवर परिणाम करणारी ठरली. उत्तर वैदिक काळात जातीव्यवस्थेविषयी रोमिला थापर यांचे मत काय आहे? उत्तर वैदिक काळात जातीव्यवस्थेविषयी इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते उत्तर वैदिक काळात समाजरचनेत मोठा बदल घडून आला आणि याच काळात वर्णव्यवस्थेपासून जातीव्यवस्थेकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली. प्रारंभीच्या वैदिक समाजव्यवस्था तुलनेत लवचिक होती, परंतु उत्तर वैदिक काळात ती अधिक कठोर व संस्थात्मक बनली. रोमिला थापर यांचे मत आहे की वर्ण ही संकल्पना पूर्णतः कार्यान्वित होती, जन्मधारित नव्हती, परंतु
कृषी विस्तार, अतिरिक्त उत्पादन, खाजगी मालकी वाढल्यामुळे सामाजिक विषमता वाढली आणि वर्णव्यवस्था जन्माधारित बनू लागली. उत्तरवैदिक काळात श्रम विभागणी अधिक गुंतागुंतीची झाली. नवीन व्यवसाय, कारागीर, सेवा केंद्रित कामे उदयास आली. याच प्रक्रियेतून अनेक उपवर्ग, जाती निर्माण झाल्या. त्यामुळे समाजात सामाजिक स्तरामध्ये स्पष्ट भेद निर्माण झाला. थापर यांच्या मते ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्णांची वैचारिक व राजकीय सत्ता केंद्रित केली, तर वैश्य आणि शूद्र हे उत्पादन करणारे व सेवा देणारे वर्ग बनले. धार्मिक ग्रंथांनी या विषमतेला देवी अधिष्ठान दिले. त्या असेही नमूद करतात की जाती व्यवस्था ही एकाच वेळी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रक्रिया होती, केवळ धार्मिक नव्हे. राजसत्तेच्या विस्तारासोबतच जाती व्यवस्था स्वरूप अधिक कडक झाले. अशा प्रकारे रोमिला थापर यांच्या मते वैदिक काळातील जातीव्यवस्था ही ऐतिहासिक परिस्थितीची फलित होती आणि पुढील भारतीय समाज व्यवस्थेची पायाभरणी करणारी ती ठरली. आर. सी. मुजुमदार यांनी उत्तर वैदिक कालीन जातीव्यवस्थेविषयी मांडलेल्या मताशी आपण सहमत आहात का, ते पटवून सांगा. इतिहासकार आर. सी. मुजुमदार यांच्या मते उत्तर वैदिक काळातील जातीव्यवस्था ही हळूहळू नैसर्गिक आणि सामाजिक गरजांतून विकसित झालेली व्यवस्था होती. त्यांच्या मते वर्णव्यवस्था ही समाजातील श्रम विभागणी व कार्यक्षमतेसाठी उपयुक्त होती आणि ती सुरुवातीला फारशी कठोर नव्हती. मुजुमदार यांचे मत आहे की जातीव्यवस्था ही धर्मग्रंथांनी लादलेली नव्हे, तर समाजातील विविध व्यवसाय, कौशल्ये, परंपरातून ती आकारात आली, ज्यामुळे ती जातीव्यवस्थेचा पूर्णपणे शोषणात्मक किंवा अन्यायकारक व्यवस्था मानत नाही. मात्र या मताशी पूर्णतः सहमत होता येत नाही. रोमिला थापर आणि आर. ए. शर्मा यासारख्या इतिहासकारांच्या मते उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था जन्माधारित, कडक आणि विषम बनली होती. ब्राह्मण व क्षत्रियांनी धार्मिक आणि राजकीय सत्तेचा वापर करून स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले. अतिरिक्त उत्पादन, जमीन मालकी आणि कर प्रणाली यामुळे वैश्य व शूद्र वर्गावर शोषण वाढले. धर्मग्रंथांनी या विषमतेला देवी अधिष्ठान दिले हे नाकारता येत नाही. म्हणूनच मुजुमदार यांचे मत अंशतः स्वीकारण्याजोगे असले तरी उत्तर वैदिक काळातील जातीव्यवस्थेतील असमानता व शोषणात्मक स्वरूप दुर्लक्षित करता येत नाही. त्यामुळे चिकित्सक दृष्टीने पाहता त्यांच्या मताशी मर्यादित प्रमाणात सहमती दर्शवता येते. उत्तर वैदिक कालीन स्त्रियांच्या परिस्थितीबाबत थोडक्यात माहिती स्पष्ट करा. उत्तर वैदिक काळात स्त्रियांची सामाजिक, आर्थिक व कायदेशीर स्थिती पूर्व वैदिक काळाच्या तुलनेत अवनत होत गेलेली दिसून येते. ऋग्वेद काळात स्त्रियांना काही प्रमाणात स्वातंत्र्य व सन्मान होता, परंतु उत्तर वैदिक काळात पितृसत्ताक समाजव्यवस्था अधिक बळकट झाली. शिक्षणाच्या बाबतीत स्त्रियांना वेद अध्ययनाचा अधिकार मर्यादित ठेवण्यात आला. गार्गी, मैत्रेय यासारख्या स्त्रिया पूर्व वैदिक काळात विदुषी म्हणून ओळखल्या जात असल्या तरी उत्तर वैदिक काळात अशा उदाहरणांची संख्या कमीच होत गेली. विवाह संस्थेत बदल झाला. बालविवाह, पितृनिर्मित विवाह यांना महत्त्व प्राप्त झाले. स्त्रीला पित्याच्या, पतीच्या आणि पुत्राच्या अधीन मानण्याची संकल्पना दृढ झाली. विधवा विवाहाला मान्यता कमी होत गेली. धार्मिक जीवनात स्त्रियांचा सहभाग दुय्यम बनला. यज्ञकर्मात थेट सहभागाऐवजी त्यांची भूमिका सहाय्यक स्वरूपाची राहिली. धार्मिक विधींचे नेतृत्व ब्राह्मण पुरुषाकडे केंद्रित झाले. आर्थिक दृष्ट्या स्त्रियांना स्वतंत्र मालकी हक्क नव्हते. दान, वारसा आणि संपत्ती यावर पुरुषांचेच नियंत्रण होते. कायदेशीर बाबींमध्ये स्त्रियांचे स्थान दुर्बल होते. इतिहासकार रोमिला थापर आणि आर. ए. शर्मा यांच्या मते कृषी विस्तार, खाजगी मालकी आणि वर्णव्यवस्थेच्या कडकपणामुळे स्त्रियांची स्थिती खालावत गेली. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळातील स्त्रियांची परिस्थिती ही मर्यादित अधिकारांची, आश्रित आणि पितृसत्ताक नियंत्रणाखाली अशी होती, ज्याचा परिणाम पुढील भारतीय समाजरचनेवर दीर्घकाळ राहिला. उत्तर वैदिक कालीन आर्थिक परिस्थिती आपल्या शब्दात मांडा. उत्तर वैदिक काळात भारतीय समाज रचनेच्या आर्थिक रचनेत महत्त्वपूर्ण बदल घडून आले.
ऋग्वेदकालीन पशुपालन प्रधान अर्थव्यवस्थेऐवजी या काळात कृषी प्रधान अर्थव्यवस्था विकसित झाली. लोखंडाच्या कृष्णायस वापरामुळे नांगरणे सुलभ झाली आणि गंगा यमुना खोऱ्यातील दाट जंगल सफाई शक्य झाली. धान्य उत्पादनात वाढ झाली. तांदूळ, गहू, ज्वारी, बार्ली इत्यादी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. अतिरिक्त उत्पादन सरप्लस निर्माण झाल्याने व्यापार कर प्रणाली राज्य सत्तेचा विस्तार शक्य झाला. पशुपालनाचे महत्त्व कायम असले तरी त्याचे स्थान दुय्यम बनले. गायी हे संपत्तीचे मोजमाप म्हणून वापरले जात असले तरी जमीन आणि उत्पादन यांचा अधिक महत्त्व प्राप्त झाले. खाजगी जमीन मालकीची संकल्पना दृढ झाली. व्यापार आणि देवाणघेवाणीची वाढ झाली. प्रारंभी वस्तू विनिमय प्रचलित होती. पुढे निष्क, सोन्याचे अलंकार, चलनसदृश वस्तू यांचा वापर सुरू झाला. अंतर्गत व्यापार वाढत गेला तरीही व्यापारी वर्ग अजून पूर्णतः संघटित नव्हता. राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत बली, भाग, शुल्क हे कर होते. हे कर प्रामुख्याने वैश्य वर्गाकडून वसूल केले जात होते. अतिरिक्त उत्पादनामुळे राजसत्ता, सैन्य आणि प्रशासकीय यंत्रणा मजबूत झाली. इतिहासकार आर. एस. शर्मा यांच्या मते उत्तर वैदिक काळातील आर्थिक बदलामुळे वर्गभेद, वर्णव्यवस्थेचे कडक स्वरूप आणि राजसत्तेचे केंद्रीकरण घडून आले. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळातील आर्थिक परिस्थिती ही कृषी विस्तार, अतिरिक्त उत्पादन आणि राजसत्तेच्या बळकटीकरणावर आधारित होती, जी पुढील ऐतिहासिक घडामोडींसाठी निर्णायक ठरली. उत्तर वैदिक कालीन देवता आणि त्यांच्या आराधनेत झालेले परिवर्तन निश्चित करा. उत्तर वैदिक काळात देवतांची संकल्पना त्यांच्या आराधनेच्या पद्धतीमध्ये लक्षणीय परिवर्तन झाले दिसून येते. ऋग्वेद काळात निसर्गाची निमित्त देवतांना प्राधान्य होते, परंतु उत्तर वैदिक काळात धार्मिक कर्मकांड, यज्ञ, संस्था आणि ब्राह्मणांचे वर्चस्व वाढले. इंद्र, अग्नी, वरुण यासारख्या ऋग्वेदकालीन देवतांचे महत्त्व हळूहळू कमी झाले. त्यांच्या जागी प्रजापती हा सर्वोच्च देव म्हणून उदयास आला. सृष्टीची निर्मिती, पालन, नियमन हे कार्य प्रजापतीकडे दिले गेले. यावरून तत्त्वज्ञानात्मक विचारांची सुरुवात झाल्याचे दिसते. उत्तर वैदिक काळात यज्ञकर्मांना अत्याधिक महत्त्व प्राप्त झाले. राजसूय, अश्वमेध, वाजपेय यासारख्या भव्य यज्ञ केले जाऊ लागले. देवांची कृपा मिळवण्यासाठी मंत्र, विधी, आहुती यांचा अनिवार्य मानले गेले. यज्ञाच्या योग्य पालनासाठी ब्राह्मणांचे महत्त्व प्रचंड वाढले. या काळात देवतांचे स्वरूप नैतिक आणि तात्विक बनत गेले. वरुण हा केवळच निसर्गदेव न राहता ऋत आणि धर्माचा रक्षक मानला गेला. पुढे उपनिषद काळात कर्मकांडावर टीका होऊन ब्रह्म, आत्मा, मोक्ष यासारख्या संकल्पना पुढे आल्या. भक्तीपेक्षा कर्मकांडावर भर दिला गेला. मात्र याच कर्मकांडाच्या अतिरेकामुळे पुढे आरण्यके उपनिषदांमधून अंतर्मुख तत्त्वचिंतन विकसित झाले. इतिहासकार रोमिला थापर यांच्या मते उत्तर वैदिक काळातील देवता व आराधनेतील परिवर्तन हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलांचे प्रतिबिंब होते. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळात देवता निसर्गकेंद्रीतून कर्मकांड प्रधान व तात्विक दिशेकडे वाटचाल करताना दिसतात, ज्यामुळे भारतीय धार्मिक परंपरेचा पुढील विकास घडून आला. 5 महायज्ञ यांची माहिती द्या. उत्तर वैदिक काळात गृहस्थाश्रमाची निगडीत 5 महायज्ञांची संकल्पना विकसित झाली. समाज, निसर्ग, विश्वासाबद्दल कर्तव्य भावना व्यक्त करण्यासाठी हे महायज्ञ अत्यंत महत्त्वाचे मानले जात. ब्राह्मण्यके, आरण्यके, स्मृती ग्रंथांमध्ये यांचा उल्लेख आढळतो. नंबर 1 ला आहे ब्रह्मयज्ञ, नंबर 2 ला आहे देवयज्ञ, नंतर पितृयज्ञ, नंतर भूतयज्ञ आणि मनुष्य अतिथी यज्ञ. आता या सर्वांची माहिती आपण बघूया. ब्रह्मयज्ञ वेद पठण, गुरु व विद्वानांचा सन्मान करणे ब्रह्मयज्ञाचा मुख्य स्रोत होता. ज्ञान संरक्षण व परंपरा जपणे हे यातील तत्व होते. हे झालं ब्रह्मयज्ञ. आता देवयज्ञ काय आहे? देवतांची उपासना करणे, यज्ञात आहुती देणे, अग्निहोत्र करणे यांचा समावेश
देव यज्ञात होतो. यामध्ये निसर्ग शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात असे. हे झालं देवयज्ञ. आता पितृयज्ञ काय आहे? पितरांची आठवण ठेवणे, श्राद्ध तर्पण करणे पितृयज्ञाचे स्वरूप होते. पूर्वजाप्रती ऋण व्यक्त करणे यातील उद्देश होता. नंतर भूतयज्ञ, प्राणी, पक्षी, वृक्ष, जीवजंतू यांची काळजी घेणे, त्यांना अन्न देणे भूतयज्ञ मानलं जात असे. पर्यावरण व सजीवसृष्टीशी सुसंवाद साधण्याची ही संकल्पना होती. मनुष्ययज्ञ, अतिथयज्ञ, अतिथी, गरजू, भिक्षू समाजातील घटकांना अन्न, आश्रय, मदत करणे हा मनुष्ययज्ञ होता. सामाजिक बांधिलकीचे हे प्रतीक होते. इतिहासकारांच्या मते 5 महायज्ञांमधून धार्मिक कर्म, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक मूल्ये यांचा समन्वय साधलेला दिसतो. उत्तर वैदिक समाजात गृहस्थांचे कर्तव्य निश्चित करण्यामागे या महायज्ञांचा भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. आता यानंतर पाहूया उत्तर वैदिक कालीन यज्ञ पद्धतीतील बदल स्पष्ट करा. उत्तर वैदिक काळात यज्ञ पद्धती मूलभूत व दूरगामी बदल घडवून आणले. ऋग्वेद काळात यज्ञ हे तुलनेत साधे, अल्प, कर्मक आणि सामूहिक स्वरूपाचे होते. परंतु उत्तर वैदिक काळात यज्ञ संस्था अत्यंत कठीण, विधिप्रधान आणि खर्चिक बनली. या काळात धार्मिकतेसोबत राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. राजसूय, अश्वमेध, वाजपेय, स्तोत्रमणी यासारखे भव्य यज्ञ प्रचलित झाले. या यज्ञाच्या माध्यमातून राजांना सार्वभौमत्व, देवी अधिष्ठान आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत असे. यज्ञात मंत्र, विधी आणि अचूक अनुष्ठानांना अनिवार्य महत्त्व दिले गेले. यज्ञ योग्य पद्धतीने झाल्यास अनिष्ट होईल अशी समजूत पसरली. त्यामुळे यज्ञांचे संचालन करणाऱ्या ब्राह्मणांकडे महत्त्व प्रचंड वाढले. उत्तर वैदिक काळात यज्ञासाठी आवश्यक सामग्री, दक्षिणा आणि दान यांचे प्रमाण वाढले. गायी, सोने, धान्य आणि जमीन यांचे दान दिले जाऊ लागले. यामुळे ब्राह्मण वर्गाची आर्थिक व सामाजिक सत्ता मजबूत झाली. ऋग्वेदकालीन काळात यज्ञ हे देवांशी थेट संवादाचे साधन मानले जात होते. परंतु उत्तर वैदिक काळात यज्ञ हे कर्मसिद्ध करण्याचे तंत्र बनले. कर्मसिद्धताची संकल्पना याच काळात दृढ झाली. या यज्ञकांडाच्या अतिरेकाच्या विरोधात प्रतिक्रिया म्हणून आरण्यके उपनिषदांमधून तात्विक चिंतन विकसित झाले, ज्यात आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, मोक्ष यावर भर देण्यात आला. इतिहासकार आर. एस. शर्मा यांच्या मते उत्तर वैदिक यज्ञ पद्धतीतील बदल हे अतिरिक्त उत्पादन, वर्गभेद आणि राजसत्तेच्या केंद्रीकरणाचे प्रतिबिंब होते. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळात यज्ञ पद्धती साधेपणातून विधिप्रधान, खर्चिक आणि सत्ता केंद्रित व्यवस्थेकडे विकसित झाली. आता बघूया टिपा. वर्णाश्रम पद्धतीत 4 आश्रम होते: ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास आश्रम. या 4हीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया. वर्णाश्रम पद्धती ही उत्तर वैदिक काळातील विकसित झालेली सामाजिक धार्मिक संकल्पना असून समाज जीवन आणि व्यक्ती संपूर्ण आयुष्य धर्मनिष्ठ व शिस्तबद्ध करण्याचा तिचा उद्देश होता. या पद्धतीत वर्णव्यवस्था आणि आश्रम व्यवस्था यांचा समन्वय करण्यात आला. आश्रम म्हणजे मानवी जीवनाचे टप्पे. उत्तर वैदिक स्मृतिकालात 4 आश्रम लिखित करण्यात आले. ब्रह्मचर्य आश्रम या शिक्षणाचा टप्पा होता. गुरुकुलात राहून वेदाध्याय, शिस्त, संयम, ब्रह्मचर्य आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जाई. विद्यार्थी गुरुसेवा करत असे. गृहस्थ आश्रम हा सर्वात महत्त्वाचा आश्रम मानला जातो. विवाह, कुटुंब पालन, शेती, व्यवसाय, यज्ञ, दान या 5 महायज्ञांचे पालन ही या आश्रमाची कर्तव्य होती. इतर 3ही आश्रमाचा आधार गृहस्थाश्रमावर होता. वानप्रस्थ आश्रम या टप्प्यात व्यक्ती संसारातून हळूहळू निवृत्त होत असे. अरण्यात जाऊन तप, ध्यान, धार्मिक चिंतन अपेक्षित होते. भौतिक आसक्ती कमी करण्यावर भर दिला जाई. नंतर आहे संन्यास आश्रम. हा पूर्ण वैराग्याचा व मोक्ष साधण्याचा टप्पा होता. व्यक्ती सर्व संसारिक बंधनाचा त्याग करून आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असे.
इतिहासकार मते 4 आश्रम पद्धतीमुळे जीवनाचे नियोजन, सामाजिक स्थैर्य आणि नैतिक शिस्त प्रस्थापित झाली. प्रत्यक्षात ही पद्धत प्रामुख्याने द्विज वर्णापुरती मर्यादित होती. अशा प्रकारे वर्णाश्रम पद्धतीने उत्तर वैदिक समाजरचनेत धार्मिक व तात्विक अधिष्ठान या ठिकाणी प्रदान केले. उत्तर वैदिक कालीन शिक्षण. उत्तर वैदिक कालीन काळात ही सामाजिक, धार्मिक आणि भौतिक मूल्ये शिकवण्याची प्रक्रिया होती. ज्ञान मिळवणे हा केवळ वैयक्तिक हेतू नव्हता, तर समाजातील कर्तव्य पार पाडण्यासाठी अनिवार्य मानला जात असे. शिक्षणाचे स्वरूप. गुरुकुल प्रणालीद्वारे दिले जात असे. किती विद्यार्थी गुरु श्रीमंतासमोर राहून अध्ययन करीत. मुख्यतः वेद, ब्राह्मण, आरण्यके आणि उपनिषदांचे अध्ययन होते. सांस्कृतिक, तात्विक, नैतिक, धार्मिक मूल्ये शिकवली जात होती. विद्यार्थी गुरुसेवा, संयम यांचा अवलंब करत असे. विद्यार्थ्यांची अवस्था. बहुतेक विद्यार्थी ब्राह्मण वर्णाचे असत, परंतु काही वैश्य आणि क्षत्रिय वर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असे. उपनयन संस्कारानंतरच औपचारिक शिक्षण सुरू होते. शिक्षणाचे उद्दिष्ट काय होते? यज्ञकर्म, सामाजिक कर्तव्य, नैतिक मूल्यांची जाण निर्माण करणे, व्यक्तीला आत्मशिक्षित व तत्त्वज्ञानात्मक बनवणे, भविष्यात राजकीय, धार्मिक, राजकीय जबाबदाऱ्या पार पाडण्याची तयारी करणे. याचे महत्त्व काय आहे? उत्तर वैदिक काळात शिक्षणाने संस्कार, धर्म, समाज आणि तात्विक ज्ञान यांचा समन्वय साधला. ब्राह्मणांचे सामाजिक, धार्मिक वर्चस्व वाढण्यात शिक्षण मोठा आधार ठरले. शिक्षण हा व्यक्तीला धर्म आणि समाजाची स्थिरता राखण्यात मुख्य स्तंभ होता. कुंभारी कला. उत्तर वैदिक काळात कुंभारी कला ही सामाजिक, आर्थिक जीवनातील महत्त्वाची कौशल्यप्रधान कला होती. ही कला प्रामुख्याने मृतभांड तयार करण्यासाठी वापरली जात असे. मातीवर काम करून भांडे, कलश, कप, तांब, जलाशय इत्यादी वस्तू बनवली जात असे. कुंभारी कलेची वैशिष्ट्ये. माती निवडणे, घालणे, मुरवणे आणि वाळवणे ही मुख्य प्रक्रिया होती. भांडी अग्नितंतू व अग्निभूत चिन्हासह सजवले जात. रंगकामासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करत असे. हस्तकौशल्यामुळे प्रत्येक भांडे सौंदर्यपूर्ण व टिकाऊ बनत होते. याचा उपयोग काय आहे? दैनंदिन जीवनातील गरजा, अन्न साठवण, पिण्याचे भांडे, भोजन साठा. धार्मिक कार्य, यज्ञ कार्यासाठी आवश्यक भांडे व कलश. वाणिज्य व्यापार, तयार मर्द भांडे स्थानिक बाजारात किंवा परदेशात विकली जात असे. महत्त्व. कुंभारी कला आर्थिक जीवनाचा पाया ठरली. ही कला समाजातील कौशल्य व हस्तकौशल्याची प्रगती दर्शवते. कला व उपयोगाचा समन्वय उत्तर वैदिक समाजाची सांस्कृतिक व व्यावहारिक बुद्धिमत्ता प्रतिबिंब करतो. अशा प्रकारे कुंभारी कला उत्तर वैदिक काळातील सर्जनशीलता, आर्थिक उपयुक्तता व सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक होती. उत्तर वैदिक कालीन कृषी व्यवस्था या ठिकाणी पाहूया. उत्तर वैदिक कालीन कृषी व्यवस्था. उत्तर वैदिक काळात कृषी व्यवस्था हा समाजाचा आर्थिक आधार बनला. ऋग्वेदकालीन पशुपालन अर्थव्यवस्थेचा या काळात धान्य उत्पादनावर अधिक भर देण्यात आला. कृषी व्यवस्थेची वैशिष्ट्ये. मुख्य पिके तांदूळ, गहू, ज्वारी, बार्ली, मसूर इत्यादी. लोखंडाच्या नांगरणीने जमिनी शुद्धी आणि उत्पादकता वाढली. गंगा यमुना खोऱ्यातील दाट जंगले साफ करून शेतीसाठी जमीन तयार केली गेली. पशुपालन. गाय, मेंढी, घोडा, म्हैस यांचे पालन केले जात असे. गायी हे संपत्ती व सामाजिक दर्जाचे मोजमाप मानले जात. उत्पादन व व्यापार. अतिरिक्त उत्पादन निर्माण होऊ लागले. स्थानिक व बाह्य व्यापार सुरू झाला. धान्य, मर्दभांडी व धातूंच्या वस्तूंचा विनिमय झाला. व्यापारी वर्ग, वैश्य उत्पादनाचे व्यवस्थापन करत असे. कर व आर्थिक नियंत्रण. राज्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत बली, भाग व शुल्क होते. अतिरिक्त उत्पन्नामुळे राज्यसत्ता, प्रशासकीय यंत्रणा व लष्कर मजबूत झाले. इतिहासकार आर्य शर्मा यांच्या मते कृषीवाढ व उत्पादन व्यवस्थामुळे वर्णभेद व राजसत्तेचे केंद्रीकरण शक्य झाले. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळातील कृषी व्यवस्था संपन्न, संघटित व राजकीय सामाजिक विकासात आधारभूत ठरली. आरण्यके म्हणजे उत्तर वैदिक काळातील धार्मिक तात्विक ग्रंथ
जे मुख्यत्वे ब्राह्मण वर्गाने तयार केले. हे ग्रंथ ऋग्वेदाच्या ब्राह्मण विभागानंतरचे भाग मानले जातात आणि यज्ञकर्म, मंत्रसिद्धी व तात्विक विचार यावर आधारित आहेत. वैशिष्ट्ये: आरण्यके ग्रंथ गुरुकुलात किंवा अरण्यात अध्ययनासाठी लिहिले गेले. यज्ञकर्माचे नियम, यज्ञाची तयारी, आहुती देण्याची पद्धत यांचे तपशीलवार वर्णन आरण्यकामध्ये आहे. कर्मकांडाबरोबरच धार्मिक, तात्विक व तत्त्वज्ञानाची चर्चा केली जात होती. काही आरण्यकामध्ये सामाजिक, नैतिक व जीवनतत्त्वे यावर मार्गदर्शन केलेले आहे. याचं महत्त्व काय आहे? यज्ञकर्माचे विस्तृत नियमन व संचालन आरण्यकाद्वारे शक्य झाले. उत्तर वैदिक काळातील ब्राह्मणांचे धार्मिक व बौद्धिक वर्चस्व स्थापित करण्यात आरण्यकाचे योगदान मोठे आहे. उपनिषदांच्या उदयापूर्वी तात्विक चिंतनाचे पूर्वतयारीचे ग्रंथ म्हणून आरण्यके कामी आले. अशा प्रकारे आरण्यके ग्रंथ उत्तर वैदिक काळातील धार्मिक, सामाजिक आणि बौद्धिक जीवनाचे मार्गदर्शन करणारे महत्त्वाचे साधन होते. उपनिषद हे उत्तर वैदिक काळातील तात्विक आणि तत्त्वज्ञान ग्रंथ आहेत, जे वेदांच्या आरण्यकानंतर उदयास आले. उपनिषदांचा मुख्य उद्देश आध्यात्मिक ज्ञान व आत्मसाक्षात्कार साधणे होता. वैशिष्ट्ये काय आहे त्याचे? उपनिषदांचे शिक्षण गुरुकुल व अरण्यात दिले जात असे. त्यात ब्रह्म, आत्मा, मोक्ष, कर्म आणि धर्म यासारख्या तात्विक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. उपनिषदामध्ये कर्मकांडाच्या बाह्य स्वरूपापेक्षा अंतर्मुख चिंतन आणि ज्ञानार्जनावर भर दिला गेला. संवादात्मक स्वरूप, गुरु-शिष्य संवाद आणि चिंतनपर प्रश्नोत्तर उपनिषदातील वैशिष्ट्ये आहेत. महत्त्व: उपनिषदामुळे धार्मिक कर्मकांडावर अवलंबित्व कमी झाले. व्यक्तीला आत्मज्ञानाची ओळख झाली. उत्तर वैदिक समाजात बौद्धिक व तात्विक विकास झाला. मोक्षसिद्धीसाठी मार्गदर्शन, नैतिक जीवन, धर्माचे तात्विक अर्थ यांचा समावेश उपनिषदात केला. इतिहासकार आर. एस. शर्मा आणि रोमेला थापर यांच्या मते उपनिषदांचा उदय उत्तर वैदिक काळातील यज्ञप्रधान धर्मातून तत्त्वप्रधान धर्माकडे संक्रमणाचा प्रतिबिंब दर्शवतो. अशा प्रकारे उपनिषद हे उत्तर वैदिक काळातील तात्विक, नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षणाचे मुख्य स्रोत ठरले. उत्तर वैदिक कालीन शूद्रांची स्थिती. उत्तर वैदिक काळात शूद्र वर्णाची सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक स्थिती अत्यंत खालच्या स्तरावर होती. प्रारंभीच्या वैदिक काळात शूद्रांचा उल्लेख मर्यादित असला तरी उत्तर वैदिक काळात वर्णव्यवस्था अधिक कठोर बनली. सामाजिक स्थिती. शूद्र हे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्गासाठी सेवा करणारे होते. सभा समितीत सहभाग नव्हता. सामाजिक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग दुय्यम होता. विवाह, संपत्ती, सामाजिक अधिकारांमध्ये शूद्रावर बंधने होते. धार्मिक स्थिती. शूद्रांना वेदाध्ययन, उपनयन, संस्कार आणि यज्ञकर्म करण्यास अधिकार नव्हता. धार्मिक कर्मकांड व यज्ञामध्ये त्यांची भूमिका सहाय्यक किंवा निषेधात्मक होती. आर्थिक स्थिती. शेतीमजुरी, कारागिरी, हस्तकला, घरगुती कामे ही मुख्य कामे शूद्राकडून केली जात. उत्पन्नावर किंवा मालकीवर त्यांचा कमी अधिकार होता. संपत्तीचे नियंत्रण मुख्यत्वे उच्च वर्गाकडे होते. इतिहासकार आर. एस. शर्मा यांच्या मते शूद्र वर्ग आर्थिकदृष्ट्या आवश्यक परंतु सामाजिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या उपेक्षित होता. वर्णव्यवस्थेच्या कडकपणामुळे शूद्रांचा अधिकार मर्यादित आणि अवलंबित वर्ग म्हणून निर्माण झाला. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळातील शूद्रांची स्थिती उत्पादनक्षम पण अधिकारविरहित होती, ज्याचा परिणाम पुढील भारतीय समाजव्यवस्थेवर दीर्घकाळ टिकून राहिला. यानंतर पाहूया वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रम हा उत्तर वैदिक काळातील मानवी जीवनाचा तिसरा टप्पा होता. या टप्प्यात व्यक्ती सांसारिक जीवनातून हळूहळू निवृत्त होऊन तप आणि धार्मिक चिंतनाकडे वळत असे. वैशिष्ट्ये. व्यक्ती संसारातील वैभव, मालमत्ता आणि सांसारिक आसक्ती कमी करतो. मुख्य उद्दिष्ट आत्मशुद्धी, ज्ञानार्जन व आध्यात्मिक साधना. अरण्यात किंवा घराजवळ शांत ठिकाणी राहून ध्यान, तप, यज्ञ, वेदाध्ययन केले जात. गृहस्थाश्रमातील कर्तव्य पूर्ण झाल्यावर हा टप्पा पूर्ण होतो. धार्मिक व सामाजिक महत्त्व. वानप्रस्थ आश्रमाचे व्यक्तीला अंतर्मुख होण्यासाठी तत्त्वज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचे साधन दिले.
समाजात संस्कारपूर्ण व नैतिक शिक्षणाचे उदाहरण निर्माण करतो. यामुळे पुढील टप्पा संन्यास आश्रम सुलभपणे स्वीकारता येतो. इतिहासकारांच्या मते वानप्रस्थ आश्रम ही उत्तर वैदिक समाजातील जीवनशैलीचे नियोजन, धार्मिक व तात्विक उद्दिष्ट साधवणारी संकल्पना होती. अशा प्रकारे वानप्रस्थ आश्रम ही जीवनातील संसारातून निवृत्ती व आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात असे. संन्यासाश्रम. संन्यासाश्रम हा उत्तर वैदिक काळातील मानवी जीवनाचा चौथा आणि अंतिम टप्पा मानला जातो. या टप्प्यात व्यक्ती संसारातील सर्व बंधनाचा त्याग करून मोक्ष आणि आत्मसाक्षात्कार साधण्याचा प्रयत्न करतो. वैशिष्ट्ये. संन्यासाश्रम व्यक्ती संपत्ती, घरगुती कर्तव्य आणि सामाजिक दायित्वाचा त्याग करतो. पूर्ण वैराग्याचा जीवनशैली अंगीकारली जाते. अरण्यात किंवा शांत ठिकाणी वसत असतो. ध्यान, तप, योग आणि वेदावरील तात्विक चिंतन या काळात मुख्य क्रियाकलाप असतात. धार्मिक व सामाजिक महत्त्व. व्यक्तीला आत्मज्ञान व ब्रह्मसाक्षात्कार मिळवण्याची संधी मिळते. समाजासाठी आदर्श जीवनाचे उदाहरण ठरतो, कारण त्यांनी सांसारिक मोहाचा त्याग केला असतो. संन्यास आश्रमामुळे 4 आश्रम पद्धतीने पूर्णत्व साधले जाते, ज्यातून व्यक्ती मोक्षमार्गाकडे जातो. इतिहासकारांच्या मते संन्यास आश्रम ही उत्तर वैदिक समाजातील धार्मिक, तात्विक व नैतिक शिक्षणाचे अंतिम साधन होती. अशा प्रकारे संन्यास आश्रम हा जीवनातील अंतिम टप्पा असून आध्यात्मिक उत्कर्ष आणि मोक्षसिद्धीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात असे. उत्तर वैदिक कालीन उद्योग. उत्तर वैदिक काळात उद्योग हा समाजाच्या आर्थिक जीवनाचा महत्त्वाचा भाग होता. कृषी व पशुपालनाबरोबरच हस्तकला, मृदभांडी, लोखंड व धातू उद्योग, वाणिज्य या क्षेत्रातही प्रगती दिसते. उद्योगाचे प्रकार. मृदभांडी उद्योग, कुंभारी कला, भांडे, कलश, जलाशय, औपचारिक यज्ञ साहित्य बनवणे. लोखंड आणि धातू उद्योग, नांगर, शस्त्र, शिल्पे, अलंकार यासाठी. हस्तकला आणि कपड्यांचे उद्योग, कापड विणकाम, दागिने व सजावटीची सामग्री. व्यावसायिक व्यापार, वस्तू विनिमय व स्थानिक तसेच परदेशांतर व्यापार. उद्योगाचे महत्त्व. आर्थिक संपन्नता वाढली, अतिरिक्त उत्पादन निर्माण झाले, राजसत्ता व लष्करासाठी आवश्यक साधने उपलब्ध झाली, व्यावसायिक वर्ग वैश्य मजबूत झाला, व्यापारामुळे सामाजिक सांस्कृतिक संपर्क वाढला. उद्योगाने हस्तकौशल्य, सर्जनशीलता व तांत्रिक प्रगती यांना चालना दिली. इतिहासकार आर. एस. शर्मा यांच्या मते उत्तर वैदिक उद्योगामुळे वर्गभेद, राजसत्तेचे केंद्रीकरण व समाजातील आर्थिक स्थैर्य निर्माण झाले. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळातील उद्योग सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक विकासाचे प्रमुख आधार ठरले. अशा प्रकारे आपल्याला या पाठाची आपल्याला माहिती घेता येते. अशा प्रकारे उत्तर वैदिक काळ या ठिकाणी आपण सांगू शकतो.